हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू चॅनल द टेस्ट ऑफ कुछ. तर मी आज तुम्हाला माती कशी बनवायची, मातीचे गोळे कसे बनवायचे ते तुम्हाला दाखवणार आहे. कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मातीचे गोळे दाखवलेले, जी पावडर फॉर्ममध्ये माती होती, त्या पावडर फॉर्मच्या मातीमधून हे गोळे कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवलेलं. ठीक आहे, असे गोळे बनवले जातात. आज तुम्हाला मी दाखवणार आहे या गोळ्यांमधून सॉफ्ट माती जी होते, जी गणपती रचायला मदत होते, ती तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ही बघा, अशा पद्धतीची माती मळली जाते. ही माती चिकट असते, त्यामुळे थोडीशी पावडर माती पण यूज केली जाते, जेणेकरून त्याला व्यवस्थित मळता येईल. जसे आपण चपातीचं पीठ मळतो तशाच प्रकारे माती पण मळली जाते. कारण की ही आता जशी तुम्हाला मी काल दाखवली ती कशी थोडी कडक होती, जेणेकरून तुम्हाला रथकाम करू शकत नाही. तर ती माती त्याला सॉफ्ट करण्यासाठी त्याला भरपूर मळायला लागते, जेणेकरून ही अशी सॉफ्ट माती होईल. अशी बोट पण जातोय आपला, अशी ही सॉफ्ट माती होते. खूप मळायला लागतं त्याला, तेव्हा ती तशी सॉफ्ट होते माती. आणि खाली चिकटू नये, खाली पोत्याला चिकटू नये म्हणून ती सॉफ्ट पावडर माती पण यूज केली जाते. ठीक आहे, तर बघितली तुम्ही, अशा पद्धतीने ही माती मळली जाते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी हे एवढंच दाखवणार आहे. तर उद्या मी तुम्हाला या मातीपासून, जसं आपण रचकाम तुम्हाला मी दाखवलं, आता रचकामसाठी जे दागिने वगैरे लागतात, एखाद्या मूर्तीला आपल्याला सजवण्यासाठी जे दागिने लागतात, त्या दागिनीचे पण मोल्ड, तर त्या मोल्डमध्ये माती टाकून कसे बनवले जातात दागिने, ते तुम्हाला मी उद्या दाखवणार आहे. ठीक आहे, तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आवडली तर नक्की लाईक आणि शेअर करा. थँक्यू.